इन्स्पेक्टर मंजू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. आजपर्यंत आपण ज्या गोष्टीसाठी थांबलेलो होतो, आता नेमकं आपल्याला तेच पाहायला मिळणार आहे. ते म्हणजे मंजूचं रणरागिणी असं रूप. मंजूने सत्याला शब्द दिलेला होता, की आता मी रणरागिणी रूप माझं आहे ते सर्वांना दाखवून देणार आहे आणि तो शब्द तिने पाळलेला आहे. तिनं सत्याला सांगितलं होतं, की आता काही सस्पेन्स आहे ते मी उघडकीस आणणार आहे आणि तेव्हा सत्या म्हणला होता, "आता तुझं रणरागिणी मोड ॲक्टिव्ह कर" आणि खरोखरच तिनं ते रणरागिणी मोड ॲक्टिव्ह केलेलं आहे. ज्याप्रमाणे अथर्वची धुलाई केलेली होती, आता तशी धुलाई पूर्वाची सुद्धा होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर हा भाग तुम्हाला पाहायला कसा वाटेल, ते नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. तर प्रेक्षकहो, आपल्याला माहिती आहे की मंजू सत्याला भेटलेली आहे आणि त्याप्रमाणे सत्यानं तिला सांगितलंय तसं तिनं आता रणरागिणी मोड ॲक्टिव्ह करायचं ठरवलेलं आहे. पण त्याचबरोबर सत्याला तिने एक गोष्ट सांगितलेली असते की काही सस्पेन्स आहेत, ते मी अजून तुला सांगत नाहीये आणि त्याप्रमाणे आता एक-एक सस्पेन्स तिनं बाहेर काढायला सुरुवात केलेली आहे. आता मंजू फोर व्हीलर घेऊन सत्याची जी फोर व्हीलर आहे ती घेऊन पोलीस स्टेशनला आलेली आपल्याला पाहायला मिळते आहे. तिचं ते रूप बघूनच पूर्वा पुरतीच घाबरलेली आहे. कारण तिला समजतंय की आता ही मंजू जी आहे ती कोणतरी वेगळीच आहे. कारण तिचं चालणं, बोलणं या यामध्ये जबरदस्त रुबाब आपल्याला दिसून येतोय आणि त्या रुबाबाला मंजू पुरती घाबरून गेलेली आहे. खरं तर आता सत्याला चार्जशीट दाखल करून कोर्टामध्ये हजर करून त्याच्यावर नक्की काय गुन्हे आहेत का नाहीत हे जज साहेबांपुढं आणायला पाहिजे होतं. तसं भारतीने पूर्वाला सांगितलेलं देखील होतं, पण पूर्वाने ते मुद्दाम ऐकलं नव्हतं. याला इथं असंच जेलमध्ये सोडू दे असं तिने भारतीला सांगितलेलं होतं. पण आता मंजू मात्र शांत बसत नाहीये. मंजू आता त्यासाठीच पोलीस स्टेशनला आलेली आहे. आता ही मंजू नुसती आलेली नाहीये, तर आपल्याला माहिती आहे एकदा जर का मंजूचं डोकं फिरलं, की मंजू मग पुढं-मागं बघत नसते. ती डायरेक्ट जाते, चाव्या घेते आणि सत्याला जेलच्या बाहेरच काढते. जेव्हा सत्याला जेलच्या बाहेर काढते, तेव्हा पूर्वा धावत पळत तिच्या केबिनमधून येते आणि मंजूला म्हणते, "ए, तुझं काय डोकं फिरलंय का? तुला कळतंय का तू काय करतेस? तू काय आता कायदा हातात घेणार आहे का?" तेव्हा मंजू म्हणते, "कायद्याप्रमाणे तुम्ही सुद्धा वागलं पाहिजे पूर्वा पाटील मॅडम. तुम्हाला कळतं का कायदा? आत्तापर्यंत सत्याला तुम्ही चार्जशीट दाखल करून कोर्टामध्ये हजर करायला पाहिजे होतं. तुम्ही केलंय का?" पूर्वा म्हणते, "मला कायदा शिकवू नको. हे माझं पोलीस स्टेशन आहे, त्यामुळं मला जसं वाटेल तसं वागल." तेव्हा मंजू म्हणते, "हे पोलीस स्टेशन तुमचं असेल. अख्खा सातारा या वाघाचा आहे. माहिती आहे तुम्हाला? त्यामुळं तुमचं पोलीस स्टेशन सोडा. तुम्हाला जे काय वाटतंय ना, ते सगळं चुकीचं आहे. तुम्ही सगळं चुकीचं करताय. म्हणजेच तुम्ही नियमाच्या बाहेर करताय. त्यामुळं आता सत्याला कोर्टामध्ये हजर करणं गरजेचं आहे." असं म्हणून सत्याचा हात धरून ती आता घेऊन चाललेली असते. तेव्हा पूर्वा चिडते आणि म्हणते, "तू ह्याला पोलीस स्टेशनच्या बाहेर तर नेऊन दाखव. मग मी तुला दाखवते की पूर्वा पाटील काय आहे." आता मंजूने तर चॅलेंज स्वीकारलेलंच आहे. मंजू आता काय करणार आहे ते पूर्वाला अजून माहिती नाहीये आणि चक्क मंजूने परत एकदा सत्याचा हात धरून त्याला पोलीस स्टेशनच्या बाहेर आणत असते. तेव्हा पूर्वा तिच्या अंगावर जाते आणि सत्याला तिच्यापासून वेगळं करण्याचा प्रयत्न करते. तेव्हा मात्र आता मंजू शांत बसत नाही. मंजूनं अतिशय ताकदीनं पूर्वाच्या खाडकन थोबाडीत ठेवून दिलेली आहे. पूर्वाला काय कळायच्या आतच पूर्वा धाडकन जमिनीवर पडली आहे. कांबळे, फडतरे, भारती हे बघतच राहतायत. कारण ह्यांना माहिती आहे एकदा जर का मंजूचं डोकं फिरलं आणि ती जर का पिसाळली तर मग ती कोणाचंच ऐकत नसते. तिनं आता रणरागिणी रूप धारण केलंय. जेव्हा पूर्वा ही मंजूच्या डोळ्यात बघते तेव्हा तिचे ते लाल डोळे पाहून पूर्वा अक्षरशः घाबरून गेलेली आहे. एरवी एवढं मोठं-मोठं बोलणारी, मी याव करीन, मी त्याव करीन मारणारी ही पूर्वा आता चक्क भिजलेल्या मांजरासारखी शांत बसलेली आहे. तिला तत-पप व्हायला लागलंय. काय बोलावं ते कळत नाहीये. एकतर आता चूक पूर्वाचीच आहे हे तिला माहिती आहे. त्याचबरोबर आता ती मंजूचं काही करू शकत नाही. कारण जे करू शकत होतं ते तिनं केलेलं आहे. मंजूला तिने सस्पेंड केलेलं आहे. त्यामुळे आता मंजू एक सामान्य नागरिक आहे आणि आता या मंजूचं काय करावं
हा प्रश्न पूर्वाला पडलेला आहे. पण अगदी मंजूनं संधी साधून पूर्वाच्या खाडकन थोबाडीत देऊन, "सत्याला आणि मला वेगळं करणारा अजून जन्माला यायचा आहे पूर्वा पाटील मॅडम," असा दिमागदार डायलॉग मारत सत्याला हाताला धरून त्याच्या गाडीमध्ये बसवून स्वतः ड्रायव्हिंग सीटवर बसून ते आता घरी घेऊन आलेले आहे. जेव्हा सत्या आणि मंजू घरी येतात, तेव्हा माया आणि सपना पाहतात, की सत्याला चक्क जेलच्या बाहेर काढलेलं आहे. तेव्हा त्या दोघीही खुश होतात आणि सत्यासाठी त्यांनी दारातच आरतीचं ताट देखील बनवून आणलेलं असतं. सत्याला त्या ओवाळतात आणि आतमध्ये घेतात. सत्या आतमध्ये येतो, पण आता मंजू देखील आत येत असते. तेव्हा मात्र मायाचं डोकं फिरलंय. माया तिला म्हणते, "तू काय गं मला सांगून गेली नाहीस, काय नाही? तुला काय वाटायला लागलंय? तू घरात यायचं नाही." असं म्हणून मायाने चक्क दारावर मंजूला अडवलेलं आहे. आता या मायाला माहिती नाहीये, ही मंजू आता काय-काय करून आलेली आहे. मंजू शांतपणे तिच्याकडं बघते. खरं तर मंजूच्या डोळ्यात खूप राग असतो. तेव्हा सपना म्हणते, "बघा, बघा, सासूबाई कशी बघते बघा ही तुमच्याकडं. जसं काय तुम्हाला आता खाणार आहे का गिळणार आहे?" तेव्हा माया म्हणते, "अगं ही काय करणार आहे नॅबळाट? आपल्याला माहिती आहे की कसली आहे ही. ए नॅबळाट, सरक पाठीमागं." असं म्हणून ती मंजूला हिणवू लागते. "आणि तुला काय वाटतंय गं? तू अशी रागानं बघितलं तर मी काय तुला घाबरेल व्हय? मी कोण आहे माहिती आहे ना? अगं मी महिला परदेश अध्यक्ष आहे. माहिती आहे ना तुला? सरक बाजूला." असं म्हणून माया तिला ढकलत असते आणि आत येऊ देत नसते. तेव्हा मंजूने आता या माया आणि सपनाला देखील तिचं रणरागिणी रूप दाखवून दिलेलं आहे. पहिल्यांदा तर तिने मायाचा हात पिरगाळलेला आहे आणि हात पिरगाळून चक्क तिला ढकललेलं आहे. मायाला कळतच नाहीये, की हे काय होतंय? ही ही मंजूच आहे ना? ही नेबराटच आहे ना? असा प्रश्न आता तिला पडलेला आहे. कारण तिला इतक्या जोरात ढकललेलं असतं, की अक्षरशः ती पुढे जाऊन पडलेली असते. सपना हे सगळं बघते आणि तिला तर घामच फुटलाय आणि ती लगेच पळत-पळत तिच्या सासूबाईकडं म्हणजे मायाकडे जाते आणि म्हणते, पडलात वाटतं तुम्ही. थांबा, थांबा मी उठवते." आणि मग आता माया म्हणते, "अगं ही मारायला लागली का काय मला?" तेव्हा आता मंजू तिच्याकडे येते आणि म्हणते, "तुमचं काय चाललंय ते मला चांगलंच समजलेलं आहे. तुम्हाला काय वाटतंय? आजपर्यंत मी तुमच्या वयाचा रिस्पेक्ट करून शांत बसले. तुम्ही सत्याची आई आहे म्हणून शांत बसले. माझ्या सासूबाई आहेत म्हणून शांत बसले. पण आता तुम्ही तुमची लायकी जर सोडलेली असेल, तुम्ही तुमची मर्यादा सोडली असेल, तर मला देखील माझी मर्यादा सोडणं गरजेचं आहे. कारण अन्याय करणारापेक्षा अन्याय सहन करणारा हा जास्त दोषी असतो. त्यामुळे आता मी अन्याय सहन करणार नाही." असं म्हणून पुन्हा एकदा तिने मायाचा हात पिरगाळलेला आहे आणि हाताला धरून ती म्हणते, "काय चाललंय तुमचं ते सांगा. या घरात राहायचं, या घराचं भाडं मी भरायचं, तरी देखील स्वयंपाक करायचा. मी आजारी होते, तरी देखील मी स्वयंपाक केलेला होता. या घरामध्ये मला वागणूक काय मिळते? तर मोलकरणीची. पण हे सगळं मी फक्त सत्यामुळं सहन करत होते. गॅस संपला, तरी तुम्ही मला स्वयंपाक करायला लावला. मी चुलीवर जाऊन स्वयंपाक केला होता. त्या दिवशी तुम्ही त्यामध्ये ओली लाकडं टाकलेली होती. तुम्हाला काय वाटतं, तुमचा असला हा खोटेपणा माझ्या लक्षात येत नाही? तरी देखील मी त्यावर स्वयंपाक केलेला होता. त्यानंतर तुम्ही माझ्या आई संस्कार काढले. तुझ्या आईनं, तुझ्या बापानं असं शिकवलंय का? हा स्वयंपाक कोण करणार आहे? तुझे आई-बाप करणार आहेत का? या पद्धतीनं तुम्ही बोललात. तरी देखील मी तुम्हाला नम्रतेनं म्हणलं, की माझ्या आई-वडिलांचा मध्ये विषय घेऊ नका. त्यानंतर सत्याच्या आठवणीनं मी टेरेसवर जाऊन बसले. टेरेसवर जाऊन अक्षरशः सत्याच्या आठवणीनं मी रडत-रडत त्या ठिकाणीच भिंतीला टेकून झोपले. तरी देखील तुम्हाला त्याचं काही वाईट वाटलं नाही. उलट तुम्ही सकाळी आला आणि माझ्या अंगावर चक्क गार पाणी ओतलत तुम्ही. अजून सुद्धा तेव्हा सुद्धा मी शांत बसलेले होते. मी तुम्हाला काहीच बोललेले नव्हते. त्यानंतर सुद्धा तुम्ही मला खूप त्रास दिला. अहो, तुम्ही माझ्या आणि सत्याचे फोटो काढले आणि त्या पूर्वाला दाखवले. आमचा व्हिडिओ काढला. हे सगळं तुम्ही केलं होतं ना? आता त्या पूर्वाला देखील विचारा तिचं काय केलेलं आहे. तिला चांगला धडा शिकवलाय. जन्माची अद्दल घडवलेली आहे. असं सगळं मंजू बोलत आहे. आणि हे जेव्हा मंजू बोलत असते, तेव्हा तिने मायाचा चांगलाच हात पिरगाळून धरलेला असतो. मायाचा हात पिरगाळलाय म्हणल्यानंतर सपनाची तर बोबडीच वळली आहे. सपनाला कळत नाहीये काय करावं. सपना अक्षरशः मंजूच्या पायाला धरते आणि म्हणते, मी काय म्हणते, "अहो नाही त्यांचं थोडं चुकलंच असेल आणि नाही आमचं पण थोडं चुकलंच बरं का आणि इथून पुढं नाही." असं म्हणायला लागते तर मायासुद्धा लगेच, "अगं नाही अगं मंजू तू खरं माझ्या लेकीसारखीच आहेस गं. माझी सून आहेस ना तू. सोड, सोड, सोड. चुकलं माझं इथून पुढे बघ मी तुझं सगळं ऐकते. स्वयंपाक तू अजिबात करायचा नाही. आम्ही दोघं स्वयंपाक करणार. सपने करणार ना गं?" सपने पण लगेच, "होय, होय."
हां, आम्ही स्वयंपाक करतो. अगं सगळं करतो, धुणे करतो, भांडी करतो आणि एवढं सगळं करून झाल्यानंतर पाहिजे तर तुझे पायसुद्धा दाबतो. पण आमचं चुकलंय, आम्हाला माफ कर." असं म्हणून अक्षरशः त्या आता माफी मागत आहेत. आता त्या दोघींना पण तिने चांगलाच धडा शिकवलेला आहे आणि सत्या हे सगळं पाहतोय. माया म्हणते, "अरे सत्या, तू तरी काहीतरी सांग तिला." सत्या म्हणतो, "आई, मी तुला सुद्धा याच्या अगोदर सांगितलेलं होतं, की तू ना तिला त्रास देऊ नको म्हणून. आपल्या घरातल्या सुनेला तू त्रास देते. स्वतःला तू महिला प्रदेश अध्यक्ष म्हणवतीस ना, असला असतो का महिला प्रदेश अध्यक्ष? अगं महिलांच्या समस्या अगोदर तुला समजल्या पाहिजेत. आपल्या घरापासून तू सुरुवात करायला पाहिजे आणि तू आपल्या घरातल्याच व्यक्तीला त्रास देते. बरं त्रास देण्याची काहीतरी सीमा असते. एक झाले की दुसरं काम, दुसरं झालं की तिसरं काम आणि तुझं बोलणं सुद्धा किती वाईट आहे आणि तू म्हणतेस की सत्याला आणि तुला कधीसुद्धा एकत्र येऊ देणार नाही. तुला कळलं का, ही आता मंजू काय करू शकते ते? ती तुझी सून आहे ना, आता तुम्ही दोघी बघा काय करायचं ते." असं म्हणून चक्क सत्यानं त्यांच्यामधून हात काढून घेतलेला आहे. माया अक्षरशः घाबरून मंजूला म्हणते, "मंजू, ऐक, ऐक, ऐक. हो, हो, माझं चुकलंय. मला माहिती आहे. मी महिला प्रदेश अध्यक्ष आहे. मी तुझ्याशी चांगलं वागायला पाहिजे होतं. खरं माझं चुकलंय. सपने, सपने तिचं पाय धर." असं म्हणून अक्षरशः सपनीला तिनं पाय धरायला लावलेत. सपना पण लगेच धावत पळत तिचे पाय धरते आणि अक्षरशः पायाला धरून असं हातानं हळू चोपायला लागते आणि म्हणते, "ऐका, जाऊबाई, हे बघा, मी सांगते आता इथून पुढं कधीही आमची चूक होणार नाही." असं म्हणून चक्क दोघींनीही तिला आता खुर्चीवर बसवलेलं आहे आणि त्या खुर्चीवर बसून सपना अक्षरशः तिच्या पायाजवळ बसलेली आहे. तर मम्मी साहेब अक्षरशः वाकून हात जोडून तिला नमस्कार करून म्हणतायत, "माझी खरंच चूक झाली गं. तुला मी चांगलं वागायला पाहिजे होतं. खरं तर त्या पूर्वामुळं आम्ही असं केलेलं आहे. पण इथून पुढं मी तुझ्याशी नक्की चांगलं वागेल." असं म्हणून अक्षरशः पाया पडून त्यांनी मंजूची माफी मागितलेली आपल्याला पाहायला मिळते. मंजूनं अक्षरशः या दोघींनाही जन्माची अद्दल घडवलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. तर हा भाग तुम्हाला पाहायला कसा वाटेल, नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. अशा सीरियलच्या अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.